मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे ज्योती सावित्रीला घेऊन घरी परत आलेला असतो. सावित्री लाल महालामध्ये बसायला गेलेली असते, त्यामुळे ती तिथे सेफ राहते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दादा त्याचबरोबर चिमणा घरातले सगळे अंगणामध्ये उभे राहिलेले असतात. ज्योती सावित्रीला घेऊन आल्यानंतर दादा म्हणत असतात की सुनबाई, आम्ही सगळेजण शास्त्राला इथे लोकांच्या बोलण्याला घाबरलो, त्यामुळे आम्ही तुझ्याबरोबर वाईट वागलो. तुला लई त्रास झाला, त्यासाठी मी तुझी माफी मागतो. तेव्हा सावित्री म्हणत असते की दादा, कुणी बी माफी मागायची गरज नाही. तुमच्या जागी दुसरं कुणी असतं ते सुद्धा घाबरलेच असते की. तुम्ही जे काही केलं ते भीतीपोटी केलं. माफी मागू नका कुणीच. जे झालं ते चुकून झालं, अज्ञानामुळे झालं. त्यामुळे आता एकमेकांना दोष देण्यापेक्षा झालं गेलं सगळं विसरून जा. सावित्री, आता एक काम कर, मला लई भूक लागली. नगरवरून आल्या आल्या तुला शोधायला निघालो, त्यामुळे आता अंघोळीसाठी पाणी तापव आणि गरमागरम भाकऱ्या कर बरं. तेव्हा रखमा म्हणत असते, सावित्रीला कशाला, तिला आता थकून आली असेल, आराम करू दे की. दुसरं कुणीतरी करल, पारू करल, नाही तर चिमणा करल. तेव्हा ज्योती म्हणतो, कशाला? मी सांगितलं ना, मला सावित्रीच्या हातचीच भाकरी खायची, तीच करल. का तू करतेस? ती म्हणते, अरे बाबा मी नाही, पण दुसरं कुणीतरी करल ना. चिमणा म्हणते, सावित्री आत्ताच आले ना, तिचं शुद्धीकरण कराय नको का? ज्योती म्हणतो, शुद्धीकरण कशाला? ती अशुद्ध झालीच कधी. मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला सगळ्यांना, ती अशुद्ध झालेलीच नाही आहे. सटवाई जर शिकली ती पवित्र, तर सावित्रीसुद्धा शिकलेली पवित्रच. तेव्हा सावित्री, भाकरी तूच करायची, मला तुझ्या हातचीच भाकरी खायची आहे. तेव्हा पारू म्हणते, वय वय, चला जाऊबाई, तुम्ही चुलीजवळ भाकऱ्या करा, मी इथे पाणी गरम करते. त्यामुळे इथे सावित्रीला खूप छान वाटलेलं असतं की पारूने तिला समजून घेतलेलं असतं. त्यानंतर विनायक पंत म्हणत असतात की गंगाधर शास्त्री, तुम्ही सांगितलेलं काम मला जमलं नाही. तो ज्योती तिथे आला आणि त्याने सावित्रीला वाचवलं. माफ करा, सांगितलेलं काम तुम्ही झालं नाही माझ्याकडून. गंगाधर शास्त्री म्हणतो, ठीक आहे, घाबरू नकोस. मला असं वाटतं की अजून आपली वेळ आलेली नाही. तेव्हा इथे विनायक पंत म्हणत असतो, पण गंगाधर शास्त्री, आपण इतके प्रयत्न करतोय, इतके व्रत वैकल्य करतोय, पण तरीसुद्धा देव आपल्या बाजूने साथ का देत नाही? प्रत्येक वेळेला त्या ज्योतीच्या बाजूने देव कसा काय जातो? तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, विनायक पंत, निराश होऊ नका. असं समजूया की ज्योत्याचा आज जो झाला ना, तो 99वा अपराध होता. एकदा का त्याचे 100 अपराध पूर्ण झाले ना, की मग त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल आणि देवसुद्धा आपल्या बाजूने येईल. आपण फक्त संधी शोधत राहायचं की त्या ज्योत्याला कधी आणि कशी शिक्षा देता येईल त्याची. त्यानंतर इथे ज्योती आता जेवायला बसलेला असतो. वांग्याचं भरीत आणि भाकरी सावित्रीने छान आपलं चवदार बनवलेलं असतं. तेव्हा ज्योती म्हणत असतो, वा सावित्री वा, किती छान जेवण बनवलेस तू, एकदम चविष्ट, खरंच सुगरण आहेस तू, सुगरण. तेव्हा सावित्रीचं लक्ष नसतं. ज्योती म्हणतो, सावित्री काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा सावित्री म्हणते, मालक, कधी कधी मला कळत नाही तुमच्याबरोबर चालू की धावू. तेव्हा ज्योती म्हणत असतो की चालूसुद्धा नकोस, धावूसुद्धा नकोस, माझ्याबरोबर ये. आपण दोघांनी जे काही करायचं ना, चालायचं आणि धावायचं, ते बरोबरीने करायचं, सोबत करायचं. तेव्हा ती म्हणते, मला कधी कधी वाटतं की शिक्षण घेतलं त्यामुळे आपल्या घरावरती संकट येत आहेत की काय, पण तुम्ही माझा हा गैरसमजसुद्धा दूर केला. तेव्हा ज्योती म्हणतो की सावित्री, अगं सटवाई शिकली, तिने कुणाचं काही वाकडं झालं नाही. मग सटवाईच्या लेकी शिकल्या तर काय झालं, घाबरायची काय बी गरज नाही. ती म्हणते, नाही नाही, आता आपण ठरवलंय ना की मुलींसाठी शाळा सुरू करायची, आता पाऊल मागे घेणार नाही. तेव्हा ज्योती जेवत असताना आपल्या इथे ताटातला एक घास तो सावित्रीला सुद्धा आपल्या हाताने भरवतो. त्यानंतर इथे ज्योती आलेला असतो त्याच्या मित्राला मोरोपंतला भेटायला. तेव्हा तो म्हणत असतो, मोरो, मी आता ठरवले, मी मुलींसाठी शाळा सुरू करणार आहे. तेव्हा मोरोपंत म्हणत असतो, काय, मुलींसाठी शाळा सुरू करणार आहेस? अरे ज्योती, हे काय तुझ्या नवीन खूळ आले डोक्यामध्ये? अरे मुलींसाठी शाळा, जिथे शास्त्रामध्ये मुली शाळा शिकल्या तर पाप लागेल, अख्ख्या घराला पाप लागेल.
हे तुला माहिती नाही का? तेव्हा इथे जर मुली शिकल्या तर मग आपलं कसं होणार? तेव्हा इथे ज्योती म्हणतो, अरे मग काय करायचं? आत्तापर्यंत शास्त्राच्या नावाखाली सगळे अधिकार पुरुषांच्या हाती देण्यात आलेत आणि मुली कोण? तर इथे दास्या. म्हणजे ज्या मंदिरामध्ये आता स्त्रियांची पूजा केली जाते, एका बाजूला तिला देवी मानलं जातं आणि दुसऱ्या बाजूला घरात आली की ती स्त्री दासी बनते. याला काही अर्थ नाही आहे. ती शिकली तर प्रश्न विचारेल. आपण बाहेरून आल्यावर हातामध्ये पाण्याचा तांब्या कोण देईल? तो म्हणतो, का आपल्याला हात नाहीत? म्हणजे तुला काय करायचं आहे? स्त्री शिकवायची आहे, तिला धर्मसभेत उभं करायचं आहे, मांडी लावून बसवायचं आहे. तेव्हा ज्योती म्हणतो, हा मग काय झालं? स्त्री जर मांडीला मांडी लावून बसली तर काय झालं? कुठे कमी पडते ती? स्त्रीमध्ये खूप शक्ती असते. अरे इथे आता आपल्या ख्रिश्चन महिला ज्या शिकतायत त्या शिकल्यामुळे काय त्यांचं नुकसान होतंय सांग बरं तो. तेव्हा इथे मला तुमच्याबरोबर थांबायचं नाही आहे. जे लोक ऐनवेळी बदलतात त्यांच्याबरोबर मला थांबायचं नाही. तेव्हा मोरोपंत म्हणतो, ज्योती अरे मी मस्करी करत होतो. जेव्हा इथे धर्मपंडित शाळा सुरू करताना तुला हे प्रश्न विचारतील तेव्हा तुझ्याकडे काय उत्तर असणार आहे हे मला पडताळून बघायचं होतं, म्हणून तुला मजाकमध्ये विरोध केला. नाहीतर आम्ही तर तुझ्याबरोबर तेव्हापासूनच आहोत जेव्हापासून तू आमच्याबरोबर हे सगळं शेअर केलं होतंस, बोलला होतास, तेव्हापासूनच आम्ही तुझ्याबरोबर आहोत. त्यानंतर इथे ज्योती त्याला मिठी मारतो, कारण मोरोपंतला ज्योतीची ही आयडिया आवडलेली असते. तर इथे सावित्री आणि पारू दोघीजणी काम करत बसलेले असतात. तेव्हा पारू म्हणत असते की तात्यासाहेब म्हणले की जर सटवाई लिहू शकते तर आपण सटवाईच्या लेकी आहोत. आपण लिहिलं वाचलं तर कुठे बिघडलं? काय तर म्हणतात की मुलगी जर शिकली तर नवरा मरतो, पोटामध्ये आळ्या होतात, जेवणात आळ्या होतात. मग असं काय बी झालं नाही. तेव्हा इथे लगेचच सावित्री म्हणते, तुमचे तात्यासाहेब आहेत की धडधाकट? त्यांना काही झालं का मी शिकले तरी? तेव्हा पारू म्हणते, नाही. तेव्हाच तर मला पटलं ना. म्हणजे इथे मुली शिकल्या तरी काय बी चुकीचं होत नाही. शास्त्र जे सांगतो ते सगळंच बरोबर नसतं हे मला पटलेलं आहे. ती म्हणते, पटलं ना तुम्हासनी? ती म्हणते, वय वय पटलं मला. म्हणून तर तुमच्यासाठी एक बक्षीस आहे. ती म्हणते, काय बक्षीस? ती म्हणते, वय गणू, ए बाळा गणू. तेव्हा गणू आता घरी परत आलेला असतो. रखमाकडून पारूने त्याला आणलेलं असतं. तेव्हा सावित्री उभी राहते, गणूला मिठी मारते, त्याचे लाड करते आणि सावित्री म्हणते की ताईसाहेब, गणू माझ्यासाठी बक्षीस नाही, अहो तो तर माझ्या काळजाचा तुकडा आहे, तुकडा. तेव्हा इथे गणू म्हणतो, पण मला तर आता भूक लागली आहे. इथे आता पारू म्हणते, अगं बाई हो का, भूक लागली का? चल चल मी तुला जेवायला वाढते, चल. तेवढ्यातच इथे चिमणा आलेली असते, तीसुद्धा रानातून. तेव्हा लगेचच सावित्री तिला पाणी वगैरे देते, तिच्या हातातून फुलांचा टोपला घेते. तेव्हा तिथे येतो ज्योती. ज्योती आल्यानंतर सावित्री येते धावत पडत आणि म्हणते, काय झालं? भेटले का मोरोपंत भाऊजी? त्यांना आवडली का तुमची ही कल्पना? तेव्हा ज्योती म्हणतो, हो आवडली. नुसती आवडली नाही तर ते आपल्याबरोबरसुद्धा आहेत. तेव्हा सावित्री म्हणते, अगं बाई हो का, बरं झालं, डोक्याचा आता त्रास कमी झाला. तेव्हा चिमणा म्हणते, काय गं सावित्री, काय झालं? कसला डोक्याचा त्रास कमी झाला? तेव्हा ज्योती आपल्या आईच्या जवळ बसतो चिमणाच्या आणि म्हणत असतो, आई अगं माझ्या डोक्यात एक कल्पना आली. तेव्हा ती म्हणते, का रे बाबा, काय शाळेमध्ये शिक्षक होतोस की काय? तेव्हा इथे ज्योती म्हणतो, नाही शाळेत शिक्षक होत नाही आहे, तर मी स्वतः शाळा सुरू करतोय. तेव्हा इथे चिमणा म्हणते, काय स्वतः शाळा सुरू करतोयस? ज्योती म्हणतो, होय, मुलींची शाळा सुरू करतोय. तेव्हा चिमणा म्हणत असते, अरे देवा, मुलींची शाळा? अरे बाबा ज्योती, हे काय तुझ्या डोक्यात नवीन खूळ आलं? तू काय आम्हाला शांतपणे जगूच देणार नाही आहेस का रे? आम्हाला शांतपणे इथे खाऊ पिऊ देणार नाही आहेस? एका पाठोपाठ एक काही ना काहीतरी संकट तू घेऊनच येत असतोस. आम्हाला कधी कधी असं वाटत असतं की ज्योतीच्या मागे नाही संकट येतात किंवा ज्योती संकटात येतो, पण इथे तर तू स्वतः संकटांना इथे आता कवटाळून घरी घेऊन येतोस असंच मला वाटायला लागले. अरे बाबा, कशाला हे नवीन नवीन खूळ तुझ्या डोक्यात येतात? काय गरज काय आहे? अरे बाबा, एक मुलगी शिकली आपल्या घरामध्ये तर किती काय झालं बघितलंस ना तू. इथे तर तू सगळ्यांना शिकवायचं म्हणतोयस. जर तू सगळ्यांना शिकवलंस आणि ही गोष्ट जर लोकांना नाही पटली तर किती आणि काय काय भोगावं लागणार आहे, कळते का तुला? हे बघ ज्योती, डोक्यातनं हा खूळ काढून टाका. जर तू असं नाही केलंस ना तर मात्र मी अन्न पाणी सोडे ना.
मी काही खाणार पिणार नाही, मी आत्ताच सांगते. तेव्हा इथे सावित्री ज्योतीला टेन्शन येतं. बाहेरचे लोक विरोध करायच्या आधीच घरातल्या लोकांनी विरोध करायला सुरुवात केलेली असते. त्यामुळे या गोष्टीचं टेन्शन सावित्री आणि ज्योती दोघांना सुद्धा आलेलं असतं. तर हे बोलणं ऐकलेलं असतं कोणी? आता रखमाने. रखमाला काय गरज होती चुगली करायची? रखमाने त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर लगेचच चाफ्याची छान अशी वेणी करून ती आलेली असते गंगाधर शास्त्रींच्या घरी. तेव्हा इथे गंगाधर शास्त्रींच्या घरी आल्यानंतर गोपिका बाहेर येते. गोपिका म्हणते, काय गं तू इथे सकाळ सकाळ? तेव्हा रखमा म्हणत असते, अहो ताईसाहेब, तुम्हालाच भेटायला आले. तुम्ही कालच्याला जेव्हा आला होतात ना सावित्रीला शोधायला, धर्माच्या विरोधात गेली म्हणून तुम्ही तिला शिक्षा द्यायलाच आला होतात, तेव्हा काय ते तुमचं देखणं रूप बघून मी तर बाई पूर्णपणे हरपूनच गेले. तेव्हा विचार केला की तुम्हाला पुन्हा एकदा भेटायला यावं आणि मग माझ्यातली माळीण जागी झाली आणि मी तुमच्यासाठी बघा किती सुंदर इथे चाफ्याची वेणी बनवलेली आहे. तुम्ही तिला शुद्ध करा आणि तुमच्या केसात माळा, हा तुम्हाला लई छान दिसल. ती म्हणते, हो ग, मी माळेन, ती ठेव तिथे, मी शुद्ध करून ती माळेन. पण तू का एवढी सकाळ सकाळ आली होतीस? अजून काही बोलायचं होतं का? ती म्हणते, व्हय तर महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. इथे आता ज्योतीने त्या सावित्रीला शिकवलं आणि आता तर काय म्हणे, तर शाळा काढतोय, मुलींची शाळा. तेव्हा ती म्हणते, काय मुलींची शाळा? तो ज्योती आता स्वतःच्या बायकोला शिकवलं तर शिकवलं आणि आता काय सर्व मुलींना शिकवणार आहे का? काय झालंय काय त्याला? शास्त्राच्या आणि धर्माच्या विरोधात का जातोय तो? मुलींची शाळा काढणं त्याला काय इतकं सोपं वाटतं का? असं अजिबात होणार नाही. रखमा म्हणते, मी तेच म्हणते, मी तेच तुम्हाला सांगायला आले की त्यांना जी शिक्षा द्यायची आहे ना ती तुम्ही शास्त्रानुसार द्या, पण त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही खेचू नका. तुम्ही गंगाधर शास्त्रींनी सांगा की आम्हाला याच्यामध्ये घेऊ नका, आम्ही तर त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या विरोधातच आहोत, तेव्हा आम्हाला कुठल्याही पद्धतीचा त्रास देऊ नका. तेव्हा ती म्हणते, वय वय तुम्ही जा आता. गंगाधर शास्त्री आल्यानंतर तो लगेचच तिला म्हणतो, म्हणजे काय? तर लांब हो, इथे अंगणात जाऊन उभी राहा, कारण त्याची पूजा चालू असते ना, सोहळ्यात असतो, म्हणून तो इथे एका परस्त्रीला आपल्या पडवीसुद्धा घेत नसतो. तेव्हा प्रेक्षकांनो, गंगाधर शास्त्री म्हणतात, कशाला आली होती ती? राणोजीची बायको काय म्हणत होती ती? तेव्हा इथे ती म्हणत असते, गोपिका, की तुमची पूजा होऊ द्या, तुम्हाला नंतर सांगते. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो, नाही आत्ताच सांग. तेव्हा गोपिका म्हणते, काही नाही हो, तो ज्योती मुलींची शाळा सुरू करतोय पुण्यामध्ये. तेव्हा ते म्हणतात, काय मुलींची शाळा? थांब, मी पण बघतो ना तो मुलींची शाळा कशी सुरू करतो ते. इथे आता चिमणा जेवायला काही तयार नसते, कामच करत असते, म्हणत असते, काय पण यांना आता डोकेदुखी सुचले काय माहिती, काय गरज आहे शाळा वेळी सुरू करायची? माझं काही ऐकतच नाही कुणी, माझ्या डोक्याला ताप करून ठेवलाय नुसता. एका पाठोपाठ एक संकट घरावरती येतातच आहेत, संकटांना कवळा मारून त्याला घरामध्येच घेऊन येत आहेत, मग मी तरी काय बोलणार? तेव्हा इथे सावित्री म्हणते, सासूबाई जेवणाचं ताट घेऊन आले, जेवून घ्या. तेव्हा चिमणा म्हणते, नको, मला जेवण वगैरे काही नको, कशाला आलीस तू? जा बरं इथून, मला जेवायला नको सांगितलं तरीसुद्धा कान फुटलेत का तुझे? जा बरं इथून. तेव्हा सावित्री म्हणते, सासूबाई हे बघा, जेवणावरती राग काढू नका, सकाळपासून तुम्ही रानात होता, तुम्ही खूप काम केले शेतामध्ये, तुम्ही थकला असेल, भूक बी लागली असेल, खाऊन घ्या बरं. सगळेजण थांबलेत तुमच्यासाठी, तुम्ही खाल्लं नाही तर कुणी बी जेवणार नाही, तुम्ही येतं का बाहेर? तेव्हा इथे चिमणा म्हणते, जास्त माझी काळजी असं दाखवू नको, मी नाही येणार. ते म्हणते, अहो सासूबाई, मला खरंच काळजी वाटते तुमची, खरंच काळजी आहे तुमची. ते म्हणते, खरंच काळजी आहे का? मग एक काम कर, माझी जर एवढीच तुला काळजी वाटत असेल ना, तर ज्योतीला बोलव, ज्योतीला माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घ्यायला सांग की तो पुन्हा शाळेचा विषय काढणार नाही म्हणून, हा विषय तो कायमचा बंद करून ठेवल, असं सांगायचं त्याला करायला. त्यामुळं जर त्याने माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतली ना, तरच मी खाईन पिईन, नाहीतर मी अजिबात जेवणार नाही, आत्ताच सांगून ठेवते. आणि ही खोटी खोटी काळजी दाखवायची बी काही गरज नाही. ही तर तुम्हाला मोठ्या माणसांचं काही ऐकायचंच नाही आहे. या वये शांततेमध्ये जगू द्या ना, पण तुम्ही जगू देत नाही. आणि काय गं बाई, तू पण इथे सुखाने संसार करायचं सोडून माझ्या मुलाच्या डोक्यामध्ये नाही नाही ते भरवतेस, कशाला उगाच त्याला नादाला लावतेस या असल्या गोष्टींच्या? अगं, या घरामध्ये तू त्याच्याबरोबर लगीन करून कशाला आलीस? सुखाने संसार करायला ना, मग ते कर की. ते सोडून बाकीचं सगळं करतेस, साडा बिडा पाटी पेन्सिल याच्यामध्येच तुझं मन रमत असतं. काय गरज आहे हे सगळं करायची? ज्योतीला समजावून सांग
माझी शपथ घ्यायला सांग आणि साडाबिडा सगळं बंद करायला सांग. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ज्योतीला साडापासून लांब ठेवण्यासाठी दादांच्या डोक्यामध्ये एक कल्पना आलेली असते. दादा ज्योतीला म्हणत असतात की ज्योती, आता माझं वय झालं आहे, मला मळ्यातली कामं जमत नाही आणि राजारामसुद्धा कुठं कुठं बघणार. तेव्हा आता मी तुला एक गोष्ट सांगतो, तू आता मळा सांभाळायचा, मळ्यातली समधी कामं आता तू करायची, कळलं का? तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, दादा मला माफ करा, पण मला मळा सांभाळता येणार नाही, मळ्यातली कामं मला जमणार नाही. तेव्हा इथे ज्योतीने स्पष्टपणे नकार दिलेला असतो. त्यामुळे त्यांच्या बाबांना खूप जास्त वाईट हे वाटलेलं असतं, कारण ज्योतीला माहिती असतं हे सगळं कशासाठी केलं जाते. मळ्यामध्ये ज्योतीला रमवून शाळेपासून शिक्षणापासून त्याला दूर ठेवायचं असतं, पण ते ज्योतीचं ध्येय नसतं. ज्योती सावित्रीला म्हणत असतो की सावित्री, आपण जे कार्य करणार आहोत ना, त्यासाठी आपल्याला समाज इथे विरोध करणारच, लोक विरोध करतीलच, पण त्याआधी आपल्याला आपले घरातले लोक विरोध करतील. आपल्याला लोकांबरोबर लढावं लागेल, पण आपल्याला घरच्यांबरोबर सुद्धा लढावं लागेल. सावित्री म्हणते, काय घरच्यांच्या विरोधात जायचं? ज्योती म्हणतो, इच्छा नसेल तरी जावं लागेल, कारण आपल्या घरचे लोक आपल्याला विरोध करण्यासाठी उभे राहणार आहेत. त्यामुळे इच्छा जरी नसेल ना, तरी घरच्यांचा विरोध पत्करून आपल्याला आपलं ध्येय साध्य करावं लागेल. कारण आपण जे करतोय ते आपल्यासाठी नाही, तर आपण जे करतोय ते मुलींसाठी करतोय, सर्वांसाठी करतोय, असं ज्योती सावित्रीला सांगत असतो.